नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावदे लॉग यूट्यूब चॅनलवर। पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। आत्ताच पवित्र पोर्टलवर बुलढाणा जिल्हा परिषद, रायगड जिल्हा परिषद यांनी आपल्या जाहिराती अपलोड केल्या आहेत। त्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेत चक्क 998 जवळपास 998 शिक्षकांची भरती या संदर्भात पवित्रला जाहिरात अपलोड करण्यात आली। त्यामधला आरक्षण निहाय तक्ता आता आपण समजून घेऊया। 4/1/2024 ला ही ॲड अपलोड करण्यात आलेली। चला तर बघूया डिटेलमध्ये। तत्पूर्वी नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बघूया ॲड। बघा विद्यार्थी मित्रांनो, रायगड जिल्हा परिषदेमधल्या जागा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आपण समजून घेऊया। रायगड जिल्हा परिषद यामध्ये आरक्षण न्याय, रिक्त जागांचा तपशील, यामध्ये अनुसूचित जाती महिला 40, माजी सैनिक 20, अंशकालीन 13, प्रकल्पग्रस्त 7, भूकंपग्रस्त 3, खेळाडू 7, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे 43, एकूण 133। अनुसूचित जमाती 53, महिला वर्गासाठी 26, माजी सैनिक, अंशकालीन 18, प्रकल्पग्रस्त 9, भूकंपग्रस्त 4, खेळाडू 9, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे 57, एकूण 176। अनुसूचित जमाती पेसासाठी 0, व्हीजेए साठी महिला वर्ग 11, माजी सैनिक 5, अंशकालीन 4, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1, खेळाडू 2, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 11, असे 36। भज ब साठी 0, भज क साठी महिला वर्ग 1 आणि एकूण 1, भज ड साठी 0। इतर मागासवर्गासाठी ओबीसी साठी रायगडमध्ये एकही जागा नाही। ईडब्ल्यूएस साठी मात्र भरपूर जागा आहेत। महिला वर्ग 26, माजी सैनिक 13, अंशकालीन 9, प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 2, खेळाडू 4, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 30, एकूण 88। खुला प्रवर्ग महिलासाठी 167, माजी सैनिक 86, अंशकालीन 56, प्रकल्पग्रस्त 28, भूकंपग्रस्त 10, खेळाडू 28, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उपलब्ध पदे 186, एकूण 561। दिव्यांग उमेदवारांमध्ये अस्थिव्यंगासाठी 10, कर्णबधिरीसाठी 10, अंध अल्पदृष्टीसाठी 10, आयडी साठी 10, एमडी साठी 10, एकूण 50। अनाथ 1% एकूण। अनाथ संस्थात्मक जर आपण विचार केला तर यामध्ये किती टक्के आहेत बघा। जागांचा जर आपण विचार केला तर अनाथ संस्थात्मक 5, अनाथ संस्था बाह्य 10, म्हणजे जे संस्था जे अनाथ मुलं आहेत, जे संस्थेमध्ये राहत आहे, मोठे झाले, त्यांचं डीएड झालं, अशांसाठी 5, आणि संस्थाबाह्य जे ऑर्फन आहेत असे 10। एकूण जागांचा विचार जर केला तर महिला वर्गासाठी 299, माजी सैनिकांसाठी 151, अंशकालीनसाठी 100, प्रकल्पग्रस्तसाठी 50, भूकंपग्रस्तसाठी 20, खेळाडूंसाठी 50, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 328, अशी एकूण 998 पदांसाठी ही ॲड आहे। यामध्ये महत्त्वाचे विषय दिलेले आहेत। यामध्ये 1 to 5 साठी 160 पदं आहेत। मराठी माध्यम 1 ते 5 साठी, 1 ते 5वी साठी 160 पदे। टीईटी 1, सीटीटी 1 पेपर पाहिजे, टेटला नोंदणी पाहिजे। हे सगळं माहिती तुम्हाला 12वी आणि डीएड। शिकवण्याचं माध्यम मात्र इंग्रजी असणार आहे। त्याच्यानंतर माध्यम मराठी अंडर ग्रॅज्युएट, शिकवण्याचं माध्यम मराठी, यामध्ये 538 जागा आहेत। 12वी डीएड, टीईटी 1, सीटीटी 1 पाहिजे। ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट टीचरमध्ये 6 ते 8 साठी मॅथमॅटिक्स सायन्स, टीईटी पेपर 2, सीटीटी पेपर 2 ज्यांचा असेल मॅथ्स सायन्समधला, आणि ग्रॅज्युएशन प्लस डिप्लोमा असेल त्यांच्या 244 जागा आहेत। आणि 56 जागा ह्या मॅथमॅटिक्स प्लस सायन्ससाठीच आहेत। त्यामध्ये मात्र माध्यम इंग्लिश आहे। ग्रॅज्युएशन झाले, डिप्लोमा झाला अशांसाठी 56 जागा, अशा 998 जागा। बाकी संकेतस्थळावर ही सगळी माहिती अवेलेबल आहे, जी मी आत्ता मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। ओके, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जिथे तुमची नियुक्ती होणार आहे तिथे जिल्हा बदली तुम्हाला करता येणार नाही, अशी एकंदरीत सगळी माहिती इथे दिली आहे। जे मागच्या व्हिडिओमध्ये जे आहे तेच तुम्हाला दिलं होतं। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। रायगडमध्ये जवळपास 998 जागा आहेत। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। ही PDF तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक व व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। धन्यवाद।